कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 14. सगळ्यांनी आराम करून 4 वाजता एक एक जण उठू लागले होते. सगळ्यात आधी मॉम आणि काकांनी उठून सगळ्यांना चहा ठेवायला मेडला सांगितलेलंच होतं आणि आवरून हॉलमध्ये येऊन थांबल्या होत्या. आजी परीला म्हणाल्या, काका डॅडा पण आलेले आहेत. राजवी आणि चिकूला तर उत्साह बघण्यासारखाच होता त्यांचा. त्या खूप आनंदी होत्या. आपल्या इवल्या इवल्या हातांनी फुले गोळा करायची आणि प्रत्येकाला दाखवत फिरायची. लॉनमध्ये तर आज त्याच दोघीची आमची मम्मा करत सगळ्यांना सांगत खेळत होत्या. खूप मस्ती करत होत्या त्या दोघी जणी. खूप खुश होत्या त्या आज. त्यामुळं सगळं घरभर त्यांचा चिवचिवाट सुरू झालेला होता. रिया निकिताही चहा घेऊन परीचं आवरायला म्हणून निघून गेल्या होत्या, कारण गुरुजी थोड्याच वेळात येणार होते. त्यामुळं परत त्यांना वेळ मिळणारच नव्हता. अक्षयचंही आवरून चाललेलंच होतं. त्या दोघांना आज उपास सुद्धा होता, त्यामुळे त्यांनी फराळाचंच खाल्लेलं होतं. रात्री रिसेप्शनची तयारी सुरू होती, तिकडे लक्ष देत होते. गुरुजी आल्यावर पूजेची तयारी सुरू झालेलीच होती. गुरुजींनी दोघांना बोलवा म्हणून निरोप पाठवल्यावर अक्षय लगेच आला तेथे. त्याचे मात्र डोळे परीच्या वाटेवर लागलेले होते आणि ती सुद्धा आली. हिरवी गर्द पैठणी घातलेली होती तिने आज. नाकात मोत्याची सुंदर अशी नाजूक नथ घातली होती. ओठांवर क्लोसी लिपस्टिक लावलेली होती. हलकासा मेकअप तिने केलेला होता. डोळ्यांवर आयशॅडो लावलेलं होतं आणि सगळ्यात सुंदर दिसणार तिच्या भांगेतलं कुंकू दिसत होतं. आहा, अक्षय तिच्याकडे भान हरपून बघतच राहिला होता. रोज नव्याने त्याला ती स्वतःच्या प्रेमात पाडतच होती असं त्याला वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावरची सादगी, निरागसता तिच्या सौंदर्यात भर टाकत होते. अक्षयच्या प्रेमाची लाली तिच्या चेहऱ्यांवर पसरलेली होती. त्याच्या अशा एकटक बघण्याने ती अवघडली होती, कारण सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवरच होत्या. शेवटी गुरुजींचं त्या दोघांना भानावर आणलं. यजमान, पूजेचा मुहूर्त निघून जातोय. तुमच्या अर्धांगिनी आहेतच त्या. निवांत पूजा झाली की तुम्ही बघत राहा तिला. गुरुजी असं बोलल्यावर सगळीकडे एकच हा हा माजलेला होता आणि दोघेही ओळ सोडून पूजेला बसलेले होते. पूजा सुरू झाली आणि दोघांनाही एकमेकांना हाताला हात लावायला सांगितलेला होता. त्यांच्या हाताला हात लावतानाही तिच्या हाताची थोडीशी थरथर होतच होती. तिला भीती वाटत होती. त्याने समजून घेत तिच्या हाताला आधार दिला. राजवी आणि चिकूला परीला म्हणून हाक मारत हे जे जरा तिच्या आईवडिलांना खटकतच होतं. त्यांना काही ते चांगलं वाटलंच नाही. आपल्या मुलीला ते मम्मा म्हणून हाक मारतायत ते म्हणून. पण तिथलं चाललेलं कुजबूज त्यांच्या कानावर पडलं आणि त्यातूनच त्यांना कळालं की ते अक्षयच्या मोठ्या भावांची मुलं आहेत म्हणून. पण आपल्या मुलीने त्यांना लावलेला लळा आणि त्या तिघी असलेलं त्यांचं बॉन्डिंग बघून ते दोघेही रिलॅक्स झालेले होते. काहीही झालं तरी परी आपलं नाव कुठेच कमी पडू देणार नाही यांची त्यांना खात्री पटलेलीच होती आणि ते निर्धास्त झाले. आपल्या मुलीने त्यांची आई व्हायचा निर्णय घेतलेला आहे, यातही त्यांनी आपले संस्कार जिंकलेले होते असं त्यांना वाटलं. त्यांनी त्या दोघांना आपल्या नाती म्हणून खूप प्रेम दिलेले होते. या एका दिवसात सगळ्यांनी अक्षय आणि परीला खूप आनंदाने आशीर्वाद दिले. 2 तासात पूजा आटोपलेली होती. गुरुजींना नमस्कार करून सगळ्या घरातल्या मोठ्या लोकांच्या पाया पडायला गुरुजींनी सांगितले होते. तसे दोघांनी सगळ्यांच्या पाया पडले. पहिले त्यांच्या आईवडिलांच्या पाया पडून घेतलं आणि नंतर सगळे काका काकू, त्यांची मम्मी पप्पा वगैरे सगळ्यांच्या पाया पडून घेतलं. सगळ्यांनी त्यांना मनापासून आशीर्वाद दिले. पूजा संपन्न झाली तसे सगळे रात्रीच्या रिसेप्शनची तयारी करायला निघून गेले. परीला आतापर्यंत काही वाटलेलं नव्हतं, कारण अजून ऑफिसचा टॉपला बोलावलेलं नव्हतं म्हणून तिला काहीच वाटत नव्हतं. पण आता मात्र तिची थोडीशी चुळबुळ सुरू झालेली होती, कारण आता सगळा ऑफिस टॉप येणार होता आणि आता सगळ्यांना कळणार होते की परी ही त्याच ऑफिसची मालकीण आहे म्हणून. परीला खरं तर इतक्या लवकरच कोणालाही ते कळू द्यायचंच नव्हतं, पण जे काही झालं सुधीरमुळं तिला भोगावं लागलेलं होतं. इनफॅक्ट ऑफिस टॉपच्याही बाबतीत जे काही झालं त्यामुळे अक्षयला कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती, म्हणून त्याने सर्वोत्तमपणे हा निर्णय घेतलेला होता. रिसेप्शनसाठी तिला तयार करायला ब्युटिशियन आलेल्याच होत्या. मस्त असा मजेडा कलरचा 1 पीस तिनं घातलेला होता.
त्यावर हिऱ्याचे नाजूक दागिने तिने घातलेले होते. गळ्यात हिऱ्यांचं छोटंसं मंगळसूत्र तिने घातलेलं होतं. हलकासा मेकअप तिने केलेला होता. वाईन कलरची लिपस्टिक, हातात हिऱ्यांच्या बांगड्या खूपच सुंदर दिसत होत्या तिच्या अंगावर. जणू आकाशातली परीच आली की काय असं वाटत होतं. अप्रतिम दिसत होती ती. ब्युटिशियनने तिला तयार करताना खरंच स्वतःचं सगळं कौशल्य पणाला लावल्यासारखं असं त्यांना सुद्धा वाटत होते. स्वतः ब्युटिशियनही तिची सौंदर्य बघून काही क्षण हरवूनच गेल्या होत्या. परीही स्वतःला आरशात बघत होती. खरंच का आपण इतके सुंदर दिसतो का, असा सुद्धा तिला प्रश्न पडलेलाच होता. रिया परीला बोलवायला आली त्यावेळी रिया म्हणाली, ओ हो, कोणाची तरी विकेट जाणारच आहे आज. वहिनी, काय कमाल दिसतेस ग तू आज. अप्रतिम दिसतेस वहिनी तू आता. आज दादाचं काही खरं नाही ग, असं बोलून तिला चिडू लागली होती. तिच्या चिडण्याने तर अजूनच तिच्या गालांवर लाली चढलेलीच होती. दोघांची ग्रँड एंट्री होणार होती. त्यासाठी दोघांच्या येणाऱ्या वाटेंवर शेवंतीच्या फुलांच्या पाकळ्यांचा गालिचा तयार केलेला होता. इव्हेंट मॅनेजमेंटने खूप सुंदर असा रथ आणलेला होता, ज्यांच्या दोन्ही बाजूनी फायरिंग लाईट लावलेल्या होत्या. शिवाय त्या रथाला फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं. पुढच्या बाजूला पांढऱ्या शुभ्र घोड्यांच्या प्रतिकृती होत्या. चाकाला मस्त अशा खड्यांच्या वेळी सोडलेल्या होत्या, ज्यांच्यावर लाईट पडली की रंगीबिरंगी रंगा चमकत होत्या. अशा त्या रथातून दोघेही त्या हॉलच्या मधोमध आलेले होते. सगळ्यांचे डोळे विस्फारलेले होते. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटत होतं. दोघंही अगदी मेडिकल फॉर इच अदर वाटत होते. त्यानेही तिला साजेसा मजेडा कलरचा सूट घातलेला होता. त्यात क्रीम कलरचा शर्ट त्याने घातला होता. वरती कोट मजेडा कलरचा होता आणि त्याला क्रीम कलरची पॅन्ट होती. त्यात त्यांची ड्रीम बियर्ड त्याला खूप सूट होत होती. गळ्यात सोन्याची चेन घातलेली होती आणि त्यात दिलचे लॉकेट. खूपच सुंदर आणि हँडसम दिसत होता तो आज. परीनं तर मनोमत त्याची नजर सुद्धा काढली होती. हो, कारण इतक्या सगळ्या मुली फक्त त्यालाच बघत बसलेल्या होत्या, कारण तो खूप सुंदर दिसत होता आज. म्हणून आपल्या परी मॅडम जडू लागल्या होत्या की काय. तिने हळूच त्याचा हात आपल्या हातात घेतला. हॉलमध्ये आल्यावर रथातून उतरताना त्याने तिला सरळ उचलून घेतले होते. आता मात्र परीने त्याच्याकडे बघितले. त्याने जास्त मस्ती न करता तिला खाली सोडलं आणि हातात हात गुंफून दोघेही चालत स्टेजकडे यायला निघालेले होते. ऑफिस स्टाफ मात्र परीकडे डोळे फाडून बघत होता. त्यांना सुद्धा आश्चर्य वाटत होतं, कारण मोनिका सोडली तर ती आपली बॉस आहे हे तिथं कोणालाही माहिती नव्हतं. त्यामुळे त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलेलं होतं. त्यामुळे सगळे शॉक मोडवर गेलेले होते. रिसेप्शनला मोठमोठे बिझनेसमॅन सुद्धा आलेले होते. त्या सगळ्यांशी परीची ओळख करून आपली ही वाईफ आहे म्हणून करून दिली होती. परीला खरं तर खूप छान वाटत होते आज, कारण अक्षयने तिची मोठमोठे बिझनेसमॅन सोबत ओळख करून दिली होती की ही माझी वाईफ आहे म्हणून. पण त्याचबरोबर तिला दडपण सुद्धा येत होतं. अक्षयच्या ऑफिस स्टाफला त्या दोघांना शुभेच्छा द्यायला स्टेजवर आलेल्या होत्या. आता मात्र परीची चिलबिचल होऊ लागलेली होती. आतापर्यंत एक एम्प्लॉई म्हणून तिच्याशी सगळे मनमोकळेपणाने वागत होते, बोलत होते. पण आता मात्र तसं होणार नव्हतं असं तिला वाटत होतं. सगळे कसे रिॲक्ट करतील याचं तिला टेन्शन आलेलं होतं. अक्षयने तिच्या मनातील भीती ओळखली आणि हळूच तिला म्हणाला, जरी बॉसची बायको झालीस ना, तरी तुझे फ्रेंड्स हे तुझेच फ्रेंड राहणार आहेत ग. नको ना काळजी करू परी तू. त्याच्या या वाक्यांवर परीने चमकून त्याच्याकडे बघितलं. तिच्या मनातलं त्याने ओळखलेलं होतं. तिला त्यामुळे खरं तर खूप बरं वाटत होतं. त्यामुळे तिने मोठी स्माईल सुद्धा दिली आणि सगळ्या स्टाफचं स्वागत केलं. सगळेजण खूप खुश होते तिच्यासाठी. ती अजूनही आपली मैत्री आहे हे बघून सगळ्यांना खूपच छान वाटत होतं. हळूहळू रिसेप्शनला आलेले गेस्ट त्यांचा निरोप घेऊन निघू लागले होते. परीचेही खूप वेळ उभं राहिल्यामुळं पाय दुखतच होते. सगळ्यांना जेवून जायचा आग्रह असल्यामुळं गेस्ट जेवूनच निघालेले होते. आता फक्त घरचेच राहिलेले होते. रात्रीचे जवळजवळ 11 वाजत आलेले होते. सगळ्यांसाठी हॉटेलमध्येच रूम बुक असल्यामुळं तसं काळजीचं काहीच कारण नव्हतं. बराच वेळेपासून रिया आणि निकिता कुठे दिसल्या नव्हत्या.
नक्कीच काहीतरी अतरंगी विचार चाललेले असणार यांचे, असा अक्षयच्या मनात विचार आलेलाच होता. त्याने परीकडे बघितलं तर ती मॉम सोबतच होती. तिला मॉम काहीतरी सांगत होत्या. अक्षयचे जवळचे मित्र थांबलेले होते त्याच्याजवळ. त्यात निखिल पण सुद्धा होता. त्याच्याशीच बोलत सगळे गेस्ट रूम हळूहळू निघून गेले होते. आता घरच्या लोकांचं जेवण राहिलेलं होतं, त्यामुळे ते सगळे जेवायला बसलेले होते. जेवण झाल्यावर डॅड आणि काकांनी परी आणि अक्षयला जवळ बोलवलं आणि त्यांच्या हातात एक लिफाफा दिला होता. अक्षय म्हणाला, यात काय आहे डॅडा? तसे काका व डॅडा हसू लागले होते. डॅडा म्हणाले, उघडून तरी बघ ना बाळा. त्यावर त्यानेही तो लिफाफा उघडला. त्यात बालीची 2 तिकिटे होती. अक्षय म्हणाला, डॅड सिरियसली बाली? खरंच का? खरं तर ते तिकिटे बघून अक्षयला खूप खूप आनंद झाला होता, कारण त्याचं आवडतं ठिकाण होतं ते बाली. त्याने परीकडे बघून डोळे मिचकावले. तशी तिने नजर चोरली. सगळ्यांसमोरही इशारे करतात हे. काय करावं यांचं काही कळत नाही, असं मनातच बोलू लागली होती ती. तिच्या चेहऱ्यांवरचे हावभाव बघून अक्षय मुद्दामच मोठ्याने म्हणाला, डॅडा, पण परी तयार नाही आहे माझ्यासोबत यायला. मग काय करायचं? त्याने असं बोलल्यावर परीची त्वरित रिॲक्शन आली. परी म्हणाली, मी असं कुठं बोलली तुम्हाला? मलाही यायचं आहे ना. आणि आता मात्र अक्षय सहित सगळे जोरजोरात हसू लागलेले होते. आणि अक्षयने आपल्याला गंडवलेलं आहे म्हणून बिचारी परी लाजून चूर झालेली होती. ती तिथून निघून जाणार की रियाने तिचा हात धरला आणि वहिनी साहेब, आता इकडे चला तुम्ही. तुमची तयारी करून देतो आम्ही. आणि रिया तिला घेऊन गेली. तिकडे अक्षय देखील उठून रूममध्ये निघून गेलेलाच होता. डोअर ओपन करून तो आत आला तर एक क्षण तो रूम बघतच बसला होता. पूर्ण रूम डेकोरेट केलेली होती. संपूर्ण बेडला मोगऱ्यांच्या माळा सोडलेल्या होत्या. खूप सुंदर रूम डेकोरेट केलेली होती. बेडवर गुलाबांच्या पाकळ्यांनी मोठा दिल्स काढलेला होता आणि बाजूने मोगऱ्यांची फुले लावलेली होती. रूम मध्ये येणाऱ्यांसाठी पायघड्या म्हणून संपूर्ण पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या पाकळ्या टाकलेल्या होत्या. त्यामध्ये पण डार्क चॉकलेटी गुलाबींनी हार्ट काढलेले होते. अक्षयने तर पूर्ण रूम बघून मोठा श्वास घेतला, कारण परी या नात्यात पुढे जायला तयार आहे की नाही हे नव्हते ना त्याला माहिती. आपल्यावर प्रेम तर करते, पण तिने अजून वेळ मागितलेला आहे म्हणून तो विचार करत होता. म्हणून तो थोडासा नर्वस सुद्धा झाला. तेवढ्यातच तिचा पैजणांचा आवाज आला. तसा तो फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये निघून गेला. इकडं रिया आणि निकिताने तिला व्हाईट कलरची नेटची डिझाईन साडी, त्यावर मस्त डायमंड लावलेले, त्यावर गळ्यात डायमंड मंगळसूत्र घातलेले होते. नेकलेस घातलेला होता. हातात पण डायमंडच्या बांगड्या घातलेल्या होत्या. चेहऱ्यांवर हलका मेकअप केलेला होता. गुड लिपस्टिक, साडींचा एक साईड पदर मोकळा सोडलेला होता, ज्यातून तिची गोरी नाजूक कंबर दिसत होती. साडी पण रियाने तिला थोडी खालीच नेसवलेली होती. परीचं हृदय तर धडधड करत होतं आज. पण कधी ना कधी या सगळ्याला तिला समोर जायचंच होतं ना. त्यामुळं तिनेही तशी मनाची तयारी करून घेतलेलीच होती. पण ती वेळ इतक्या लवकर येईल असं तिला वाटलंच नव्हतं. तिच्या चेहऱ्यांवर थोडंसं टेन्शन सुद्धा दिसत होतं. मॉमने दरवाजा वाजवला आणि त्या आतमध्ये आल्या. तिच्या चेहऱ्यांवर टेन्शन बघून त्यांनी तिला जवळ घेतलं आणि सांगू लागल्या, परी, माझा अक्षय खूप समजदार आहे ग. हा थोडासा रागीट आहे, पण आपल्या माणसांच्या बाबतीत खूपच हळवा आहे. खूप समजदार आहे तो. त्याने खूप लहान वयात या सगळ्या कंपनी हँडल करायला सुरुवात केली ग. पण स्वतःकडे फारसं लक्ष नाही दिलं ग कधी त्याने. आता तू आलीस ना तर माझी तरी काळजी मिटली बघ. परी बाळा, हा दिवस प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतोच. त्याला हसत मुखाने समोरी जावं. माहिती आहे का तुला? तुला टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही आहे. पण अक्षय खूप समजदार आहे ग माझा बेटा. तो तुला नक्की समजून घेईल. त्याच्या बोलण्याने खरं तर तिला खूप बरं वाटत होतं. तिनेही मानेने होकार दाखवला. तशी मनातून तिलाही आता ओढ लागलेलीच होती त्याची. तिची तयारी झालेली होती. तशी तिला घेऊन रिया तिच्या रूममध्ये निघाली. परीचं काळीज धडधड करत होतं. जसा जसा रूम जवळ येत होता तसं तिला धडधड होत होतं. रियाने दरवाजा उघडला तसा मात्र तिने एक आवळा गिळला. हाताची चुळबुळ करत
ती आतमध्ये आली. अक्षय वॉशरूममध्ये असल्यामुळं तिला तो दिसलाच नाही. तसा मनातच तिने एक सुस्कारा सोडला. पण रियाने जाताना तिला बाय करून दरवाजा लावून घेतला. तीही बाय म्हणाली, पण तिला खूप भीती वाटत होती. त्या नादातच बाहेर आलेला अक्षयकडे मात्र तिचं लक्षच नव्हतं. तिला स्वतःतच गुंग झालेलं बघून त्याने नकारमार्थिक मान हलवली. तिच्या समोर येऊन तो उभा राहिला आणि त्याने तिला हळूच विचारले, नर्वस आहेस का ग परी तू आज? ती अजून पण स्वतःचाच विचार करत बसलेली होती. त्यामुळे तिची धुंदी तिने उत्तर दिले, हो ना, खूप भीती वाटते मला आज. पण जसं तिच्या लक्षात आले तसं तिने त्याच्याकडे बघितलं आणि बघतच राहिली. व्हाईट कलरचा शर्ट घातलेला होता त्याने, त्यावर ब्लॅक कलरची पॅन्ट. ट्रान्सपरंट व्हाईट शर्टमध्ये त्याचे ॲब्स दिसत होते. नुसताच शावर घेतलेले केसातून पडणारे पाणी त्याचा लुकला फार चार चांद लावत होते. त्याची जिममध्ये बनवलेली बॉडी बघून तर ती श्वास घ्यायचंच विसरलेली होती आणि तिला असं आपल्यात हरवलेलं बघून तो मात्र गालातच हसत होता. त्याचे ओठ तर जणू कोणीतरी त्याला लिपस्टिक लावल्यासारखे गुलाबी होत होते. इतकं पारखून तिने पाहिलेलं नव्हतं कधी त्याला, पण आज ती खूप निरखून बघत होती त्याला. जेव्हापासून ती त्याच्या प्रेमात पडली त्या दिवसापासून ती खूपच निरीक्षण करत होती त्याचं. एखाद्या मुलीलाही कॉम्प्लेक्स येईल असे त्याचे ओठ होते. त्याचे सिक्स पॅक्स ॲप बघून तिच्याच मनावर तिला कंट्रोल राहिला नव्हता. हळूच तो तिच्या जवळ आला आणि तिला कमरेला पकडून आपल्या जवळ ओढलं. त्याच्या अशा करण्याने ती भानावर आली आणि मनातच स्वतःला कोसू लागली होती. मी तुझाच आहे ग, कधीही तू बघू शकतेस मला. आय एम ऑल युअर्स. त्याने असं बोलताच तिला घेऊन बेडवर बसला होता. पण तिला मात्र स्वतःच्याच मांडीवर बसवलं त्याने. तिला मात्र सुचणंच बंद झालं होतं. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.